फायनल सर सिद्धेश्वर टीमसाठी एक सुंदर अशी लाईन सचिन तेंडुलकर एकदा म्हटलेला जेव्हा एक खूप बॅड पॅच चालू होता आणि तो म्हटलेला यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा प्रबळ जेव्हा असते तेव्हा काही मिरॅकल होऊ शकतं. नक्कीच मिरॅकल झालेला आहे, चमत्कार कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती कैसे है. चला सिद्धेश्वर बॉयज सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. दोन्ही ऑफिशियल्स तयार आहेत. या ठिकाणी सिलेक्टर भरत वाघेला सर, त्याचप्रमाणे जय दादरकर सर आणि उमेश मांजरेकर सर. टेनिस क्रिकेट मधले दिग्गज लेदर क्रिकेटमध्ये देखील ज्या प्रकारे खेळाडूंना तयार करतात गौतम वाघेला, भरत वाघेला सरांचा चिरंजीव हा देखील जबरदस्त क्रिकेट सध्या खेळत आहे आणि या सर्वांचं योगदान सिलेक्टर म्हणून आपण पाहतोय. सिद्धेश्वर बॉयज सलामीची जोडी मैदानात या, जास्त वेळ घेऊ नका. येस, आणि त्यासोबतच पुढील मॅच साठी विनंती करेन लोखंड बॉईज कर्णधार आणि महादेव बॉईज बोरिवली आपल्या दोन्ही कर्णधारांनी या ठिकाणी यायचे. प्लीज कॉमेंट्री बॉक्स कडे संपर्क साधायचा आहे. ओव्हर टू यू राजेश सर. येस, लोखंडवाला बॉईज आणि महादेव बोरिवली बॉईज. ओके, लोखंड बॉईज आणि मी विनंती करतोय टीम महादेव बोरिवली बॉईज या दोन्ही संघांनी आपली प्लेइंग 11ची लिस्ट रिपोर्टिंग करायचं आम्हाला लवकरात लवकर कॉम्बॉक्स मध्ये. तर सलामीची जोडी तयार होते सिद्धेश्वर बॉईज साठी. या अगोदर आपण पाहिलंय वीर बाबू चालला नाही, मात्र जसं म्हणतात की घोडा अगर घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या, और शादी का घोडा अगर शादी के दिन नहीं चलेगा तो कब चलेगा. आणि निश्चितपणे या ठिकाणी या दोन्ही फलंदाजांचे वेगळं पण आपल्याला पाहायला मिळतं. नेहमीच सिद्धेश्वर बॉईज रसिकजी जेव्हा जेव्हा खेळलेला आहे त्यावेळेस शैलेश दुबे द प्ले टू वॉच आउट टेक्निकली साउंड आहे आणि त्याने देखील आपल्या संघाला सांगितलं असेल आता, क्योंकि शैलेश का भी अहम रोल रहेगा कि देखिए 18 डिफेंड किए तो हमें और रन बनाने होंगे. जैसे आपने पूछा था कि 18 रन तो बने हैं लेकिन उसके आगे भी 10-15 रन बनाने की आपको कोशिश एक प्रयास करना होगा. तो वीर के मन में वही रहेगा जहन में कि जो पहले मैच में गलती हुई है उसे दोहराना नहीं. दूसरी बात करेंगे निमेश, जिन्होंने पहला ओवर स्टार्ट किया था, पहले मैच में 5 वाइड किए थे और उसके बाद विवेक ने वो चौका जड़ दिया था जो पहले ओवर में 11 आए थे. उसके बावजूद जिस तरह से उन्होंने कमबैक किया था. नॉन स्ट्राइक एंड पर गीतेश पंदेरे, स्ट्राइक पर वीर बाबू. गीतेश पंदेरे निश्चित तौर पर अच्छा लेदर क्रिकेट खेलने वाले ये भी खिलाड़ी है. निमेश पहली गेंद राउंड द विकेट, पहली गेंद ऑफ स्टंप पर ज्यादा बाहर निकलते हुए विरल पारेख जो ऑफिशियल हमारे बता रहे हैं कि वाइड. और रसिक जी देखा जाए तो आपको टप्पा पकड़कर गेंदबाजी करना है. जब आप मिट्टी पर खेलते हो तो निश्चित तौर पर आपको पता होता है, लेकिन जब लेदर ये खिलाड़ी जब आप टर्फ पर खेलते हो तो वो टप्पे को आपको संभलना है. गेंदबाज तैयार, पहली गेंद वाइड के साथ शुरुआत, अगली गेंद और ये भी गेंद जिस तरह से अंपायर का इशारा वाइड. कुछ अलग मन में चल रहा है कि टप्पा कहां पर गेंद करें. एक लेग कटर करने की कोशिश करण चव्हाण यांना आपण पाहतोय, याला देखील ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. चारकोप मधला खेळाडू किंग स्पोर्ट्स साठी योगदान. पुढचा बॉल स्लोवर वन ऑन साइडला फ्लिक करायचा होता, मात्र लगेच ओळखलं पण शेवट थोडंसं ऍडजस्टमेंट करण्यात गेलं, कारण हा चेंडू फ्लिक करून चौकार आला असता. कारण रसिकचे आपण पाहिलं तर ऑफ साइडला लेग साइडला डायरेक्ट जर नेटवर लागला वरती लागून चौकार आहे. समोर तुम्हाला षटकार, आतापर्यंत आपल्याला एकही षटकार पाहायला मिळू शकलेला नाही. त्यामुळे निश्चितपणे बघूया पहिला षटकार कोण घेतोय. आता मात्र हा चेंडू चांगल्या टप्प्यावरचा बॅकफुटला जाऊन कव्हरला खेळायचा होता, मात्र चेंडू आणि फलंदाजाची बॅट यामध्ये कुठलाही संपर्क होत नाही. डिडंट गेट प्रॉपर कनेक्शन बाय द बॅट्समन ऑन द डॉट डिलिव्हरी. निमेश पानसरे स्टार्ट द प्रोसीडिंग फ्रॉम गोखले कॉलेज एंड राइट हँड बॅट्समन इज ऑन स्ट्राइक. गीतेश, निमेश टू गीतेश. नेक्स्ट वन ओवर पिच डिलिव्हरी जस्ट placed toward the short mid on. There is a fielder, another single adding in the score, and score moves to 4 runs. Priyam, so 4 runs. Veer Babu is on strike against Nimesh. अगली गेंद पटकी भी गेंद, बाउंस मिलता हुआ सही समय पर अच्छा यूज किया अपने कंधे का, जिसे शोल्डर यूज कहते हैं उसी तरह से, और टप्पा गिरने के बाद अच्छी बाउंस होती हुई गेंद. राइजिंग डिलीवरी, नो क्लू व्हाट्स इन द हैंड्स ऑफ द बैट्समैन ऑन द डॉट डिलीवरी. नेक्स्ट वन निमेश पानसरे टू राइट हैंड बैटर वीर. फुल टॉस, लेकिन बल्ला देखिए ज्यादा ऊपर गया. आपको कंट्रोल स्ट्रोक को खेलना है, कंट्रोल करते हैं
तो निश्चित तौर पर जिस तरह से ओपन क्रिकेट का एक अलग जो यूज टू होते हैं उस तरह का थोड़ा कंट्रोल एडजस्टमेंट करके खेलते तो निश्चित तौर पर ये चौका मिल सकता था। रन 1 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 5। पटकी हुई गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर, वाइड गेंद को करना चाहते थे कांदिवली, गेंद चली गई डोंबिवली, ऑफ स्टंप के काफी बाहर, एक्स्ट्रा के साथ शुरुआत और एक रन संख्या 6। निमेश अभी तक पहली ओवर में 6 रन दे चुके हैं और ये आपण ने देखा है की 30-40 भी बहुत डिफिकल्ट होता है। नक्कीच या ठिकाणी आपण पाहायला गेलो तर निमेशला अंदाज आहे, ज्या प्रकारे अमित बाबा ठवाळ ज्या संघाला तयार करतात आणि पाठीराखे निश्चितपणे आपण जर पाहिले तर त्या संघाचे देखील वेगवेगळे खेळाडू इथे पोहोचलेत। स्लोवर वन, गती परिवर्तन, दिस इज द बॉल, एक्झॅक्टली पिचिंग ऑफ द बॉल ॲट द राईट लास्ट मोमेंट, चेंज ऑफ पेस, चांगल्या प्रकारे चेंडूवर बोटं फिरवली आणि थोडासा स्लोवर वन टाकला, टप्पा चांगला होता आणि चेंडू डॉट निर्धाव। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 6 धावा। नक्कीच जर आपण जर पाहिलं ना सर तर आतापर्यंत विकेट तर कुठलीही डाऊन झालेली नाहीये, पण कौतुक करावं लागेल पहिल्या षटकात देखील, कारण अगदी चांगलीरित्या त्यांनी गोलंदाजी देखील केली आहे। आणि आता नवीन षटकासाठी या वर्षीचा यंग आणि एमर्जिंग प्लेयर म्हणजे सोहम राणेला आपण पाहणार आहोत आणि वीर आणि त्याच्यासोबत गितेश अजूनही जोडी मैदानात आहे आणि गेल्या मॅचचा हिरो म्हणजे वीर बाबू याला देखील आपण पाहिलंय आणि आता नवीन षटकासाठी सोहम राणे। नक्कीच सोहमला पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करावं लागेल। इफ यू टू बिकम अ पॉप्युलर यू मस्ट बी फर्स्ट प्रूव्ह युअर सेल्फ, आणि ते दाखवून दिले। बघूया वीर, पहिलाच बॉल ठप्पा पडल्यानंतर समोरच्या दिशेला खेळायचा प्रयत्न होता, अयशस्वी, लिडिंग एज जाते टॉप एज। स्वप्नील त्या ठिकाणी आहेत, नारकर आहेत, उत्कृष्ट खो खोपटू देखील आहेत, गोखले कॉलेजसाठी ते खेळले, मुंबई युनिव्हर्सिटीसाठी प्रतिनिधित्व केलं, मुंबई उपनगर जिल्ह्याच्या खो खो संघामध्ये मिनी ऑलिम्पिक जी जळगावला स्पर्धा झाली यामध्ये मुंबई उपनगरचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू, याला देखील आपण पाहतो। क्रिकेटची देखील तितकीच चांगली आवड आहे, जो पॉइंटला उभा आहे। निमेश सिली मिड ऑफला कॅचिंग पोझिशन, शॉर्ट मिड विकेट आपण पाहतोय, कव्हर आहे। आता मात्र पहिलंच ओळखलं होतं बॉलचा टप्पा काय येणार, विशाल नाईक सर त्या ठिकाणी आहेत प्रमुख पंचांच्या भूमिकेत, स्ट्रायकर एंडला आहेत विरल, त्याचप्रमाणे आपण पाहतोय कव्हरला आणि एक्स्ट्रा कव्हर या दोन खेळाडूंमध्ये जर आपण पाहिलं तर एक मोठा गॅप, ज्या ठिकाणी राहुल सावंत लॉंग ऑफला आहेत, लॉंग ऑनला अनु स्वतः आहेत। पुढचा बॉल गीतेशसाठी, आता मात्र जागा हो थोडासा वरती रूफला लागला, अन्यथा हा पहिला षटकार पाहायला मिळू शकला असता। हे ओपन ग्राउंडचं जे सर तुम्ही म्हटलात ते जे टेक्निक, स्किल आणि माइंडसेट हा डेफिनेटली ओपन ग्राउंड मध्ये चौकार किंवा षटकार असता, पण इकडे फक्त एकच धावा मिळणार। इथे तुम्हाला कंट्रोल देखील करायचं आणि ऍडजस्टमेंट आवश्यक आहे, तुमचं ऍडजस्टमेंट करून स्ट्रोक। आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा संधी बघा, हा चेंडू जर ऍडजस्टमेंट करून खेळलं मात्र हे यूज टू असल्यामुळे आपण त्या बॉल आल्यानंतर आपण ज्या फटक्यांसाठी यूज टू आहोत त्याप्रमाणे आपली बॉडी लँग्वेज, आपलं बॉडी बॅलन्स त्याप्रमाणे जातं आणि त्यामुळे बघा जो आखूड टप्प्याचा चेंडू वरती आपण फ्लो खेळायला गेलो तोच कंट्रोल करून आपण आता खेळणं गरजेचं आहे, कारण त्यांच्या मसल मेमरी मध्ये सकाळ संध्याकाळ तो बॉल हवेत मारण्याचीच प्रॅक्टिस केली। नक्कीच बघूया सोहम तयार, समोरच्या दिशेला खेळायचं होतं, पुन्हा एकदा संधी आहे रनआउटची, एक धाव तर पूर्ण झालेली आहे, एका धावेने धावसंख्या पुढे सरकते। आपण एक चांगला उल्लेख केला तर धावसंख्या 9 आहे, गोलंदाज सोहम आहे, स्ट्राईकला आपण पाहतोय वीर बाबू आहे आणि गौरांग आणि रसिक जे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत, आपण माइंडसेटचा उल्लेख केलात की या मैदानात खेळताना टर्फवर तुम्हाला माइंडसेट फार महत्त्वाचा आहे, तुम्ही कशा पद्धतीने फुटवर्क दाखवता, टेम्परामेंट आहे, टायमिंग, मात्र माइंडसेट। फुल टॉस, आता मात्र पुन्हा एकदा रनआउटची संधी हुकलेली आहे आणि जिथे धाव नव्हती तिथे धाव मिळालेली आहे। सर गरज होती का हे टाकण्याची? नाही, काही गरज नव्हती। 1 किलो सोन्यासारखा आहे, 1 किलो सोन्यासारखा डॉट बॉल असताना तुम्हाला एक गरज आहे का? आणि चान्स मला वाटतं गरज होती का? नाही, काही गरज नव्हती, कारण ज्या प्रकारे तुमची गोलंदाजी होते, गौरांगला देखील विचार, गौरांग ज्या पद्धतीने क्रिकेट सुरू आहे, गौरांग देखील एक चांगला लेदर क्रिकेट खेळलेला आहे। 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहूया एकूण धावसंख्या किती आहे टोटल? 11। गौरांग प्रसाद रहाटे जितना क्रिकेट खेला है, इज इट अ नीड ऑफ द आवर टू प्ले मे बी a copybook, a glance, a flick, a cover drive, just a small nudge onto the third man, or maybe just looking and watching to a ball till the last moment? Maybe is that the need of the hour? Maybe is that what this cricket is demanding from these players? And maybe they are not used to it, Gaurang.
Yes, sir. That is the overall requirement of this today's package over here, because as we see after the completion of over number 2, the score is still at 11. But looking at the entire turf over here, there are vacant spaces, and if you use them to their fullest, I feel 30 to 35 runs are easily gettable. नक्कीच या ठिकाणी ॲडजस्टमेंट आवश्यक आहे. मात्र उर्वरित 12 बॉल्समध्ये रसिकजी आणि गौरांगजी या ठिकाणी बॅट्समन कशावेळी सामोरं जाईल. गोलंदाज राहुल सावंत पहिल्या मॅचमध्ये 1 ओव्हरमध्ये 2 धावा देताना 1 गडी बाद करणारा, इकॉनॉमी अप्रतिम टाकणारा, मुंबई प्रीमियर लीगमध्ये गेले 2 वर्ष सातत्याने लेदर क्रिकेट खेळणारा, ISPL मध्ये आपण ज्याला पाहिलं खेळताना, चेन्नई सिंघम. निश्चितच हा बॉल आणि व्हॉट अ शॉट, फर्स्ट सिक्सर. Oh my What a goodness shot. me. This is mind blowing. The first 6 of the tournament, and that has come from, I'm sure, the वीर sixers. बाबू. Veer, oh my goodness me. This guy, write his name. This guy is a magical. He bowls, he fields, and he bats like a lion. नक्कीच त्यामध्ये थोडंसं पुढे उभा होता सोम. नक्कीच संधी मिळाली असती. पहिल्याच बॉलवर आघात, बॅकफुटला गेले, चेंडू राखून काढलेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी बॉल विशाल जोपर्यंत फील्ड करतो 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते. टोटल धावसंख्या 18 आपण पाहायला मिळते. आणि जर आपण पाहिलं तर वीर बाबू ज्याचा उल्लेख आपण पाहतोय, खूप चांगलं क्रिकेट आहे, अष्टपैलू खेळाडू आहे, ज्याच्याकडे नजरा सिलेक्टरच्या देखील असतील. आता मात्र शरीरावर बॉडी लँग्वेज थोडासा टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं तर थोडंसं वेगळ्या धाटणीचा चेंडू खेळण्याचा वेगळा पवित्रा घेतला गौरांग, आणि त्यामुळे थोडंसं लेट झाले आणि बॉल बाउन्स झाल्यानंतर थोडा वरती लागला 1 धाव. आणि सर त्यालाच एक्सपिरियन्स देखील आपण म्हणू शकतो, कारण पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर लगेच लाईन आणि लेंथमध्ये त्यांनी चेंज केलं, आणि ते करत असताना आता पुन्हा एकदा आपण एक चांगल्या सुस्थितीवर पाहतोय. अजून एक चांगला फटका समोरच्या दिशेने, पण सावित पवित्र आता घेत असताना वीरला आपण पाहतोय. वीर आणि राहुल यांच्यातलं हे द्वंद्व मैदानाच्या आत, आणि चांगली साथ देत असताना गितेशला देखील आपण पाहतोय. सिंगल डबल्सनी चांगला तो देखील त्यांना साथ देत असताना गितेश पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर राहुल सावंतचा सामना करेल. यावेळेला अगदी दर्जेदार चेंडू आत वळत असताना, आणि राजेश सर जसा आपण उल्लेख केला होता की एवढ्या वर्षांचा अनुभव, आणि तो अनुभव आज पाठीशी असताना एक षटकार आल्यानंतर देखील चांगलं कमबॅक करतो या ठिकाणी राहुल. नक्कीच, आणि राहुलला कल्पना आहे बॅट्समन काय खेळतो त्याप्रमाणे त्या अनुसार गोलंदाजी करतोय. आता मात्र ऑफ स्टंपरचा जास्त बाहेर जाणारा चेंडू विरलजी या ठिकाणी सांगतायत वाईड अवांतर धाव. एका अवांतर धावेने धावसंख्या टोटल आपण गौरांग पाहतोय धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 20. अजूनही या षटकातील आपण पाहतोय चेंडू शिल्लक आहेत. थोडं जर पाहिलं तर अजूनही एक, आणि आता मात्र समोरच्या दिशेला पुन्हा एकदा ऑन दी अप खेळायला गेले. दुसरा फटका गीतेशचा पुन्हा एकदा वरच्या नेटला लागला, खाली आला. दोन्ही फटके कन्वर्ट करायला गेले होते. षटक क्रमांक समाप्त होते 30. धावसंख्या 20 नव्हती, मगाशी 21 होती, आणि आता 1 ने पुढे सरकते, म्हणजे 3 ओव्हर 22. काय वाटतंय गौरांग, शेवटच्या 6 बॉलमध्ये रसिकजी, गौरांगजी किती धावा होणं आवश्यक आहे? ज्या प्रकारचा बॉलिंग अटॅक सिद्धेश्वर बॉईजचा आहे, आणि दुसऱ्या बाजूला युवक प्रतिष्ठान ज्यांच्याकडे स्वप्नील साळवी सारखा ओपनिंग बॅटर आहे, कोणती धावसंख्या या ठिकाणी योग्य ठरू शकते? सर त्यांनी गेल्या मॅचमध्ये 18 धावा रोखलेल्या आहेत, तर त्यांचा कॉन्फिडन्स तसाही वरच्या दर्जाचा आपण दिसतोय. पण आता जर पाहिला तर 22 धावा पूर्ण झालेल्या आहेत, आणि अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. प्लीज पाणी पोचवायचं आहे मैदानाच्या आत. आपले जर व्हॉलंटियर जर कोणी असतील तर प्लीज लक्ष द्या त्या गोष्टीकडे. पाण्याची गरज आहे मैदानाच्या आत. नवीन बॉलर, नवीन गोलंदाज आपण पाहतोय रसिकजी मैदानाच्या आत आहे, तो म्हणजे अनुज. अनुजला आपण पाहणार आहोत. शेवटची स्लॉग ओव्हर त्याला आपण पाहणार आहोत. आणि आता स्लॉग ओव्हर म्हटलं की हाणामारीचं हे षटक, पण या ठिकाणी हाणामारी करून तितकासा फायदा नाहीये. तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेटिंग शॉट्स खेळत असताना ते पूर्ण रन्स काबीज करायचे आहेत. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर जर स्कोरबोर्ड आपण पाहिला तर 22 धावांवर अजूनही स्थिर आहे, आणि अजूनही ओपनिंग पेअर मैदानाच्या आत वीर आणि गितेशच्या रूपात. पण शेवटच्या षटकासाठी अनुज आलाय, अँड लास्ट 6 बॉल्स इन दिस फर्स्ट इनिंग. नक्कीच अनुज सज्ज. पहिला बॉल गीतेशसाठी अनुजचा. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला बॅक टू द बॉलर ड्राईव्ह, कॉट अँड बॉलची संधी होती, रनआउटची संधी. त्या दरम्यान सोहम येतोय समोरून. 1 धाव पूर्ण होते, धावसंख्या 23. निश्चितपणे उर्वरित 5 बॉलमध्ये किमान 8 ते 10 धावा, 6-7 जरी झाल्या तरी 30, आणि 4 ओव्हरची मॅच असल्यामुळे ज्या प्रकारचा बॉलिंग अटॅक स्वतः वीरला माहीत आहे, खेळपट्टी कशा पद्धतीने खेळते आणि आपल्याला काय या ठिकाणी बॅटिंग बॉलिंग करू शकतो. पुढचा चेंडू अनुज याचा.
आता मात्र स्ट्रेट बॅट, व्हॉट अ शॉट. मेरिट ऑफ द बॉल कसं क्रिकेट खेळलं जातं हे मात्र दाखवते. पहिल्या मॅचमध्ये ज्या चुका झाल्या आहेत त्या दुरुस्त करून आपल्याकडून या ठिकाणी अनावधानाने कुठली चुका होऊ नये म्हणून खेळणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला. तंतोतंत कॉपी बुक, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. बॉलवर आले. आता मात्र जागा बनवायची होती. निश्चितपणे रूम बनवून थोडीशी लेन थोडी पुढे टाकली होती आणि कव्हरला खेळायचा प्रयत्न होता. काय म्हणशील गौरव? सर आता ना फलंदाजी करणाऱ्या संघासाठी धावा कसे येऊ द्या, पण त्या धावा सर्वच इम्पॉर्टंट आहेत. कारण आता जर आपण स्कोर बोर्डकडे लक्ष दिलात तर 25 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही पहिल्या डावात शेवटच्या षटकात 3 चेंडू शेष. येस, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. चौकार त्या ठिकाणी बघा. हा चेंडू निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर. धावा मिळतील त्या पूर्ण 4 आणि हा अजून एक दर्जेदार फटका वीरच्या बॅटमधनं. नक्कीच आपण पाहिलं गौरांग, तर या बॅट्समनला आपण गोलंदाजीमध्ये पाहिलं. मॅन ऑफ द मॅच घेतल्यानंतर याचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय, प्रत्येक बॉल टायमिंग करतोय. धावसंख्या पुढे सरकते. टोटल 29. अजूनही 2 बॉल बाकी. 2 चेंडू अजूनही शिल्लक का. यावेळेला एक चांगला खोलवर पद्धतीचा चेंडू रनआउट साठी अटेम्प्ट करतील का, तर नाही. कारण अनुज याला माहिती होतं की मागे आपल्याकडे बॅकअप अवेलेबल नव्हता आणि त्याचमुळे आता 1 रन अजूनही ऍड होईल अँड द स्कोर बोर्ड नाव मूव्स ऑन टू 30 रन्स. येस, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. Gitesh will face the last ball and we have Anuj on the bowling mark who has given away 8 runs in his 5 balls. last ball to go. Anuj to right hand batter Gitesh Pandere. शेवटचा हा चेंडू. आता पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. यावेळेला फक्त आणि फक्त स्ट्रेट बॅटनी खेळून काढलेला हा फटका अनुजच्या दिशेने. रनआउटची संधी पुन्हा एकदा होती पण ती हुकलेली आहे आणि अशा रूपाने 4 षटकांच्या समाप्तीनंतर आता धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 31 आणि 32 धावांचं लक्ष्य असेल सेकंड इनिंग करिता. ओव्हर टू यू रसिकजी. सर काय वाटतं तुम्हाला की आज जर तुम्ही पाहिलं की ह्या टीम मध्ये 1-2 प्लेअरवर डिपेंडेंट नाही आहेत, पूर्ण 7-8 प्लेअरची डेप्थ आहे आणि जो बॉलर बॉलिंग करत होता आधीच्या मॅच मध्ये त्यांनी आज बॅटिंग करून दाखवलेली आहे. नक्कीच. आणि रसिकजी तो एक अष्टपैलू खेळाडू आहे. वीर बाबू नेहमीच ओपनिंग करतो. ओपनिंग बॉलर आहे, ओपनिंग बॅटर आहे. जसं भारतासाठी मनोज प्रभाकरला पाहिलं, दक्षिण आफ्रिकेसाठी अँड्र्यू हॉलला आपण पाहिलं, त्या पद्धतीने हा देखील असा बॅटर आहे जो ओपनिंग बॅट्समन आहे, ओपनिंग बॉलर आहे. त्यामुळे निश्चितपणे त्याने खूप चांगल्या पद्धतीने करून दाखवलेलं आहे. आपण पुढच्या मॅचच्या टॉसकडे जाऊया. गौरांग त्या ठिकाणी आमचे जॉईन होतील. मी विनंती करतोय महादेव बोरिवली बॉईज आणि लोखंड बॉईज या दोन्ही संघाच्या कर्णधारांना, प्लीज कम नियर द प्रेझेंटेशन बॉक्स फॉर द नेक्स्ट मॅच. टॉस का बॉस परेश शेट्टी सर, त्याचप्रमाणे राकेश शेट्टी जी या ठिकाणी उपस्थित आहेत व्यासपीठावर, त्यांच्या शुभ हस्ते पुढच्या मॅचचा टॉस. पुढचा सामना, पहिला सामना असेल ग्रुप बी मधला. सो द नेक्स्ट मॅच ऑन ग्रुप बी, लोखंड बॉईज वर्सेस टीम महादेव बोरिवली बॉईज. मे काइंडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन, प्लीज गेट रेडी इन द प्रेझेंटेशन बॉक्स. टॉस का बॉस. ओव्हर टू गौरांग. वळतोय आपण पुढील मॅचच्या टॉसकडे, ज्या ठिकाणी मी विनंती करेन करण याला, कर्णधार तो देखील आहे महादेव बॉईज बोरिवली बॉईज यांचा आणि त्यासोबतच लोखंड बॉईजचे मला वाटतं कर्णधार उपस्थित आहेत. सो येस, रिक्वेस्टिंग परेश सर प्लीज स्टेप ऑन टू द ग्राउंड प्लीज. आणि राकेश सरांना देखील विनंती करेन, राकेश सर आपण देखील या आपल्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत पुढील मॅचचा. दोन्ही कर्णधार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. परेश सर प्लीज come on to the stage and requesting Rakesh sir to please step ahead. आपण वळतोय पुढील मॅचच्या टॉसकडे. एका ठिकाणी आहेत महादेव बॉईज बोरिवली अँड वी हॅव लोखंड बॉईज विथ अस. कोण कॉल करेल? येस, लोखंड बॉईज गिव्स द कॉल. हेड्स इट इज और टेल्स? येस, इट्स अ हेड्स. सो लेट्स गेट रेडी फॉर अ पिक्चर. So the news from the center is that Lokhand boys have won the toss and have elected to bowl first. So on dice, the two captains, Lokhand boys as well as Karan, the team Mahadev Boruli boys along with Paresh Shetty. Thanking all the dignitaries for stepping onto the stage for this toss. And the news from the center is that Lokhand boys have won the toss and have elected to bowl first. Over to you, Rajesh sir and Rasik sir. Yes, thank you. It's really
my pleasure to be here for this North Mumbai Royal League Monsoon Cup 2025. In the morning session, once again, warm welcome to all the viewers and spectators wherever you are. You are watching on Sportwood, this live telecast from Sportwood channel. So आप सभी दर्शकों का हार्दिक स्वागत। और पहले ग्रुप का क्वार्टर फाइनल का मुकाबला रसिक जी हम देख रहे हैं। युवक प्रतिष्ठान वर्सेस टीम सिद्धेश्वर बॉयज। युवक प्रतिष्ठान इस टीम ने युवक प्रतिष्ठान नहीं, विनायक जाधव मित्र परिवार ये टीम खेल रही है। और विनायक जाधव मित्र परिवार ने एक अच्छी टीम को पहले मैच में हराया था, लेकिन उनका परफॉर्मेंस बहुत बढ़िया था। स्वप्निल साळवी ही प्लेड फॉर पैडे, एक क्लब के लिए, अगर ए डिवीजन के लिए अगर देखा जाए, जिनका सत्कार सम्मान डॉक्टर पीवी शेट्टी सर ने यहाँ पर आने के बाद किया। एक अच्छा टाटा आईपीएल का कैप देकर और वो पहनकर वो खेल रहे हैं, जो ऑरेंज कैप हम देख रहे हैं। और एक अच्छा लेदर क्रिकेटर है, मुंबई के लिए खेले तो रणजी पटू है। जिस तरह से एक सपना लेकर आदरणीय कॉन्सेप्ट क्रिएटर जन सेवक गोपाल शेट्टी साहब, जिनका सपना है कि उत्तर मुंबई में एक स्टेडियम बने, और केंद्रीय मंत्री आदरणीय उत्तर मुंबई विद्यमान खासदार पीयूष गोयल साहब, जिनके नेतृत्व में ये स्टेडियम का सपना यहाँ पर साकार हो। जिस तरह से उद्यान सम्राट हम कहते हैं गोपाल शेट्टी सर, जिनके माध्यम से स्वर्गीय बाला साहेब ठाकरे क्रीड़ा नगरी हो, स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीड़ा संकुल हो, और उत्तर मुंबई में बहुत सारे ऐसे ग्राउंड मैदान जो हम देख रहे हैं, जिसका पूरा श्रेय उनका है। जिस आधार पर इन खिलाड़ियों के लिए, जैसे कबड्डी टूर्नामेंट में वो कैश प्राइजेस देकर सबका सत्कार सम्मान किया, इसी तरह से यही प्लेटफॉर्म है जहां से युवाओं के लिए जो खेलने वाले सभी खिलाड़ी यहां पर हम देख रहे हैं मानसून कप में खेल रहे हैं। इसके बाद जो रजिस्ट्रेशन होकर जो बड़ी टूर्नामेंट हम देखेंगे नॉर्थ मुंबई रॉयल लीग, जिसमें हर एक खिलाड़ियों के लिए एक अमाउंट रहेगी। पहली गेंद वीर की ऑन दी, पहली गेंद पर चौका, 4 रन। व्हाट अ शॉट, व्हाट अ स्ट्राइक। Oh, this is not a start that you would expect. A full toss, and a batsman of that caliber, he will not miss it. You tell him to hit this ball at 4 o'clock in the morning, he will hit it with his grandmother's stick in the hand. Yes, बिल्कुल, absolutely right said by Rosik. कभी भी उठाकर इन्हें अगर खेलने के लिए कहेंगे तो पहली गेंद फुल टॉस मिली थी, लॉलीपॉप और बेहतरीन स्ट्रोक स्वप्निल साळवी स्ट्राइक पर। जैसे देखिए एब्सोल्युटली वंडरफुल स्ट्रोक टुवर्ड दी बैकवर्ड, अगर पॉइंट की तरफ, और टिपिकल वीरेंद्र सहवाग स्टाइल में खेला हुआ स्ट्रोक। 2 गेंदे, रन संख्या 5 रन। बल्लेबाज स्वप्निल साळवी 2 गेंदे 5 पर खेले, और स्ट्राइक पर अब राहुल सावंत। देखिए पहले मैच में अलग उनका कॉम्बिनेशन था, इस मैच में अलग कॉम्बिनेशन के साथ है, राइट हैंड लेफ्ट हैंड कॉम्बिनेशन। लेकिन अब वीर, जिन्होंने पहले मैच में 2 ओवर में 3 रन देकर 2 विकेट लिए थे, जो निर्णायक था, अब इस ओवर में अलग जो हम गेंदबाजी देख रहे हैं। अगली गेंद और अपील किया है, लेकिन देखेंगे रनआउट का मौका, और यहां पर क्लोज कॉलर, यस गॉन। स्वप्निल साळवी द बिग ब्लो फॉर विनायक जाधव मित्र परिवार, एंड स्वप्निल साळवी बैक टू द पॉइंट. इट्स गोइंग टू बी a big blow for team. Gaurang, was there a need for a risky run when you had already hit a 4 and the scoreboard was moving? Was that the need? So there was not a need of the single run, because as to be seen, it was a challenge and a bet of best versus best. एक तरफ थे वीर जो पिछले मैच के मैन ऑफ द मैच थे, और एक तरफ थे स्वप्निल जो पहले मैच के मैन ऑफ द मैच थे। तो एक अच्छा कॉन्टेस्ट हम देख पाते थे, लेकिन उसके पहले रितेश के हाथ में वो गेंद गई और स्टंप्स पे लगकर अब रन आउट के रूप में जाना होगा स्वप्निल को वापस। का नाम कोचेस और सिलेक्टर्स को देना पड़ेगा, क्योंकि उनके ऊपर नजर रहेगी। रितेश का नाम रितेश गुरव. And one thing I had to mention here, that if you hit 5 runs in the 2 balls and there is no need to run such a risky run, and Swapnil Saळवी who call and reply given against the wicket keeper, और जिस तरह से ये रन की जरूरत नहीं थी, और बड़ा ये कह सकते हैं ब्लो है जो टीम विनायक जाधव मित्र परिवार के लिए। और जिस तरह से वीर बाबू ने जिस काम के लिए उन्हें पहले ओवर में लेकर आए हैं वो काम तो तमाम किया है, लेकिन ये मैच अभी भी बना हुआ है। राहुल सावंत जैसे खिलाड़ी, सोहम राणे और एक कमाल के खिलाड़ी है, लेदर क्रिकेट का और एक प्रोडक्ट, जिस तरह से अमित बाबा ठवाड़ हो और दिनेश लाड क्रिकेट एकेडमी के ये प्रोडक्ट है, आने वाले दिनों में निश्चित तौर पर मुंबई के लिए रिप्रेजेंट कर सकते हैं। और सोहम तैयार गेंदबाजी के लिए, वीर राइट हैंड ऑफ द विकेट। अगली गेंद मौका, लेकिन थोड़ा ऊपर खेला हुआ स्ट्रोक, लेकिन 1 रन। ओ बच गए, ये भी क्लोज हो सकता था। बैट को ड्रैग करना है इन द एयर, नॉट रीच इन द पॉपिंग क्रीज।
इफ एंड बट्स वाला आइटम यहाँ पर होने वाला था। सर Cricket is a game of calculations, my dear friend. 2 balls and 5 runs, and you have messed it up. You didn't calculate. Was there a need for the run? Was it needed? Let's get back onto the field now. We have Rahul on the striking end, and accompanying him is Soham Rane on the non-striking end, and Veer is a complete package and delivering it for his team. And also, sir, जब कॉम बॉक्स में राजेश सर होते हैं ना, तो बहुत सारी चीजों का ध्यान नहीं हमें देना पड़ता है. ही इज एन एनसाइक्लोपीडिया ऑफ एंटायर क्रिकेटिंग वर्ल्ड विद अस इन द कॉम बॉक्स. It's a pleasure. 32 is the target. Drifting down the leg side, and yes, now this time Rahul won't make the same mistake, क्योंकि इसके पहले अगर हमने देखा तो ऐसे ही एक गेंद पर दोनों ही भाग पड़े थे और उसमें स्वप्निल को जाना पड़ा था पवेलियन की ओर. बट अब राहुल सावंत मैदान के बीच भरपूर एक्सपीरियंस के साथ इस मैच में उन्हें खेलना होगा. बिल्कुल सही कहा, जिस तरह से गौरव ने कहा कैलकुलेशन करना होगा, और रसिक जी ने भी कहा कैलकुलेशन मेक्स यू परफेक्ट. देखेंगे अगली गेंद राहुल के लिए, और टप्पा गिरने के बाद बाउंड, लेकिन लेग स्टंप के बाहर, वाइड का इशारा. देखिए ये जो वाइड की रन्स बन रहे हैं रसिक जी और गौरांग जी, ये मैच में बहुत सारा उलटफेर, और जिस तरह से कहते हैं ना कि मैच में एक मोमेंटम तैयार करने के लिए जरूरत होगा, क्योंकि इतनी अच्छी गेंदबाजी होने के बाद जो ट्राई कर रहे हैं बल्लेबाज को थोड़ा यहां पर बैकफुट पर जाने के लिए मजबूर कर रहे हैं. अगली गेंद, अब लेंथ अलग थोड़ा सा पीछे थी, लेकिन जिस तरह से खेले साई वहां पर 1 रन के साथ अब टोटल स्कोर आगे बढ़ता हुआ, तो 9 रन, 5 बॉल हो चुके हैं, लास्ट बॉल टू गो. जीतने के लिए रन बनाने 32, 32 रन. स्ट्राइक पर सोहम राणे, गेंदबाजी के लिए वीर पहली ओवर की आखिरी गेंद लेकर. फिर एक बार, और ये बेहतरीन स्ट्रोक, और गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए. यस, ऊपर लगकर चौका, अंपायर वहां पर डायरेक्ट है. हाँ, ऊपर लगकर डायरेक्ट वहां पर लगाए चौका, 4 रन. ऊपर लगकर डायरेक्ट लगाए 4 रन. एक मौका था और ये गलती देखेंगे. देखिए आखिरी बॉल पर जब चौका आता है तो पहले 2-3 बॉल में जो कुछ हुआ है पूरी तरह से वसूल किया है, जो जिसे रिकवरी कह सकते हैं इस ओवर की, वो पूरी की है. बेशक सर, क्योंकि इसके पहले अगर हमने देखा तो एक एक्स्ट्रा के स्वरूप में और एक एक्स्ट्रा बॉल ऐड हुआ था, और एक्स्ट्राज रसिक सर अगर कहाँ एक मजाकिया तौर पे अगर बात करें तो पहले ही आपके 2 से 3 लोन चालू है, आप उनका ईएमआई भर रहे हो, लेकिन उसी के साथ और एक लोन आपने लिया और उस लोन का भुगतान अभी है 4 रनों के मुकाबले में. बिल्कुल. नक्कीच धाव संख्या 13 आणि तर धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू 19 धावांची गरज. मला वाटतं 18 ही धाव संख्या या संघासाठी निर्णायक आहे. 18 म्हणजे विराट कोहली, 18 मगाशी याने डिफेंड केली, आता 18 चेंडू मध्ये 19, आणि रिद्धेश गुरव ज्याने खऱ्या अर्थाने पहिल्या मॅच मध्ये ज्यावेळेस ते खेळले अगेन्स्ट जो संघ आपण पाहिला लोखंडवाला बॉईज या संघाला पराभूत करताना, त्यावेळेस याच गोलंदाजाने एक मोमेंटम तयार केलं होतं की मला माझ्या संघासाठी 100% द्यायचं आहे. साईनाथ स्वतः बोलतोय, त्याला कल्पना आहे. एका बाजूला शैलेश यांना देखील आपण पाहतोय, खूप चांगल्या प्रकारचा मास्टर माइंड यांच्याकडे आहे. सिचुएशन काय असेल, आपल्याला काय खेळायचं आहे, हमारे टीम की क्या जरूरत है, उस तरफ से यहाँ पर एक रिद्धेश को अपनी गेंदबाजी में बदलाव करना होगा. दूसरी तरफ अगर देखा जाए रसिक जी, जैसे गौरांग ने भी कहा, राहुल सावंत के बाद बड़ा अनुभव है, एक मैच्योर क्रिकेटर है, टेनिस क्रिकेट हो, लेदर क्रिकेट हो, और उनका यहाँ पर रहना इंपॉर्टेंट रहेगा. एक गुड कॉन्टेस्ट बिटवीन रिद्धेश एंड राहुल. बिल्कुल सर, अब ये पर जिस चीज के लिए रिद्धेश को इनवाइट किया गया था वही यहाँ पर कर दिखाया है. वेरी फर्स्ट बॉल डिस्ट्रॉइंग द फर्नीचर, एंड राहुल सावंत हैज टू डिपार्ट, एंड रिद्धेश गुरव स्ट्राइक्स अगेन. नक्कीच दरवाजा खुला था और तिजोरी से चोरी हो गई, चारों खाने चित. क्या बात है, क्या बात बिल्कुल है. सर, और जैसे कहा जाता है रसिक सर, वेल बिगन इज हाफ डन. पिछले मैच में भी अगर हमने देखा, बेशक वीर ने बढ़िया गेंदबाजी की, लेकिन उसका साथ देने वाले रिद्धेश जो थे उन्होंने भी उसी तरीके की गेंदबाजी करते हुए यहाँ पर डॉट बॉल्स डाले थे, और अब राहुल सावंत को चलता किया है पवेलियन की ओर. और जैसे कहा था 18 ये लकी नंबर इनके लिए भी चल रहा है, तो ये क्या 17-19 का मैच अब बनेगा. लेकिन सोहम राणे अभी भी वहां पर है, और बार बार पहले मैच से हम कह रहे कि यहाँ पर आपके माइंड सेट की बात हम कर रहे थे, आपके टेम्परामेंट की बात कर रहे थे, लेकिन रिद्धेश को पता है, हालांकि उन्हें पता है कि बल्लेबाज के अब माइंड में, इनके मस्तिष्क में अब क्या चल रहा है, तो ये भी अब देखने वाली बात होगी.
कभी कभी कहते ना मराठीमध्ये आपण म्हणतो की नेहमीच तुम्ही शक्तीने नाही कधी कधी युक्तीने देखील खेळ करावा लागतो, तो गनिमी कावा. मात्र या ठिकाणी बघूया कोणता फलंदाज गोलंदाज या ठिकाणी यशस्वी ठरतोय. पहिल्या चेंडूवर त्रिफळाचीत केल्यानंतर पुढचा बॉल. आता मात्र मिडल लेग स्टंपचा चेंडू खूप छान पद्धतीने खेळून काढलेला आहे. टिपिकल स्ट्रोक जर आपण क्रिकेटमधले पाहायला मिळालं तर क्रिकेटमधलं सौंदर्य पाहायला प्रेक्षकांना देखील आवडतं. निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीने आपल्या मनगटाचा वापर केला आणि टिपिकल स्टाईलमध्ये खेळलेला फटका आपण पाहिला. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते. टोटल आपल्याला पाहायला मिळते एकूण 14 धावा आणि धावांची आता गरज आहे. टोटल 18 चेंडू शिल्लक आहेत 16. आणि ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला तर शक्तीपेक्षा युक्ती, तर मला वाटतं क्रिकेट जास्तीत जास्त डोळ्यांनी तर कानाने देखील खेळावं लागतं. आणि तुमची गोष्ट त्यांनी ऐकली आणि आल्याला लगेच फक्त फ्लिक ऑफ द रिस्ट एक सिंगल कंप्लीट. नक्कीच बघूया कशा पद्धतीने आता सोहम सामोरं जाईल. ब्रावो आहे, सोनू आहे कव्हरला, पॉइंटला स्वतः साई. पुढचा बॉल सोहमसाठी. फुल स्लोअर वन, चेंज ऑफ पेस, ऑफ कटर. चांगली बोटं फिरवली होती चेंडूवर. आणि गौरांग तुम्ही देखील चांगलं क्रिकेट खेळता नेहमीच. ओरम असेल, टेनिस असेल, लेदर असेल, तर आपल्याला कल्पना असेल जेव्हा अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी करत होते तेव्हा त्याला देखील माहीत असतं की बॅट्समनचा टेम्परामेंट काय, त्याचा फुटवर्क काय आहे आणि मला त्याच्या अनुषंगाने गोलंदाजी करावी लागेल. नक्कीच सर, ऑलराऊंडर प्लेअर म्हटला तर MVP म्हणजे मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर असेट असतो त्या टीमचा. आणि तीच कामगिरी करत असताना रिद्धेश देखील आपण पाहतोय अजून एक ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. गितेश पंडारी लगेच बॉल गॅदर करतायत आणि महत्वाचं म्हणजे काय तर डॉट बॉल. नक्कीच मगाशी आपण दूरदशा पाहिली ज्या पद्धतीने धनराज उभा राहिला आणि धनराजने ज्या पद्धतीने चेंडू निर्धाव खेळले आणि त्याचा परिणाम संघावर झाला. आता पण बघा लसा या ठिकाणी बॉल डॉट आला. सोहमने एक चांगली गोष्ट केली, स्वतः गेला. त्याला सांगितलं त्याने की आपल्याला क्रिकेट मॅचमध्ये राहायचं आहे त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं क्रिकेट खेळावं लागेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा. आता मात्र फुलर लाईन होता चेंडू खेळून काढलेला शैलेश यांच्याकडे. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू फील्ड केला जातं. एका धावेने धावसंख्येत भर पडते. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धाव फलकावरती. टोटल पाहायला मिळते 16 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट, चेसिंग द टार्गेट ऑफ 32. काय वाटतं रसिक सर, या मॅच मध्ये चुरस जर वाढवायची असेल तर कुठला फॅक्टर तुम्ही शोधत आहात इंटरेस्टिंग अँगल करिता? I think the dot balls just adds on the pressure and you never know what silly. It's a wide. And the score moves on to 17. डॉट बॉलच्या प्रयत्नात सर कधी ना कधी आपण भावनेच्या आधारे निघून जातो. ऑफ स्टंपच्या बऱ्याच बाहेर, लेग स्टंपच्या बऱ्याच बाहेर आणि तेच करत असताना आपण पाहिलं तर आता एक अतिरिक्त धाव देखील आली आहे. आणि ज्या ठिकाणी सर डॉट बॉल परत परत येत होती त्या ठिकाणी हा व्हाईट बॉल आलाय म्हणजे काहीसा प्रेशर रिलीज आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर अजून एक सिंगल ॲड. नक्कीच सर मला तुम्हाला दोघांना विचारायचं राजेश सर, गौरांग सर, की सिलेक्टरचं काम हे किती अवघड आहे. कारण ही टर्फची टुर्नामेंट आहे. इथे एक वेगळा गेम म्हणजे टेक्निक, टेम्परामेंट आणि जी मोठी टुर्नामेंट होणार आहे नोव्हेंबरमध्ये ती ओपन ग्राउंडमध्ये होणार आहे. तर सिलेक्टर्सला एक वेगळा एक आव्हान आहे आपल्यासमोर कारण ती ओपन ग्राउंडची मातीवर टुर्नामेंट आहे. नक्कीच इट्स रिअली चॅलेंज फॉर सिलेक्टर. बट व्हॉट काइंड ऑफ बॉडी लँग्वेज, बॉडी बॅलन्स, सिच्युएशनला खेळाडू काय खेळतोय त्याच्या माइंडसेट, टेम्परामेंट या गोष्टी विचारात घेतल्या जाणार आहेत आणि त्या आवश्यक वाटतात. धावसंख्या टोटल आपल्याला 18 पाहायला मिळते. धावांची गरज आहे 14 आणि बॉल जर आपण पाहिले शिल्लक आहेत अजूनही 12 बॉल 14 धावांची गरज. नवीन गोलंदाज आहे सत्या आता आलेला आहे गोलंदाजी मार्कवर आणि सत्या ओळखला जातो डॉट बॉल डिलिव्हर करण्यासाठी. पण त्याच्या समोर आहे सोहम जो चांगले फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. अजून एक चांगलं बॅटल, अजून एक चांगला द्वंद्व आता मैदानाच्या आत. समोरच्या दिशेने खेळलेला हा स्ट्रोक डाऊन द ग्राउंड 1 रन देऊन जाईल. आणि रसिक सर तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे टर्फमध्ये आज ही स्पर्धा आहे पण मोठी स्पर्धा ओपन ग्राउंडमध्ये होणार आहे. तर तुम्ही त्याचं उत्तर देखील दिलात. टेक्निक आणि टेम्परमेंट त्याची ही टेस्टिंग आहे आणि आज त्याच्यासाठीच आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. व्हॉट यू राजेश सर? नक्कीच टेक्निक, टेम्परामेंट याचा खेळ सुरूच राहील. पुढचा बॉल बॅट्समनसाठी. आता मात्र पायातला बॉल होता खेळून काढलेला बॅट्समन ज्याचं नाव आहे जो आपण पाहतोय ऋषी कदम, ऋषिकेश याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र दोन्ही बॅट्समनचा माइंडसेट हाच आहे की स्ट्राईक रोटेट करायचं आपल्याला जेवढं ॲज मच ॲज पॉसिबल आपल्याला क्लोज मॅच घेऊन जावी लागेल आणि हात देखील पवित्र दोन्ही फलंदाजांचा जाणवतोय. मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय एका बाजूला गितेश पंदेर येतोय, साई येतोय, सत्याशी बोलतोय, त्याला देखील सांगतायत, मार्गदर्शन करतायत, गाईड करतायत की आपल्याला या सिच्युएशनमध्ये कशा प्रकारे डॉट चेंडू येऊ शकतात. आणि करंट 108.57 असलं तरी सुद्धा एका बाजूला कदम खेळतात तर एका बाजूला राणे म्हणजे सोहम स्ट्राईकला आहे, गोलंदाज सत्य आहे आणि नॉन स्ट्राईकला ऋषी. बघूया काय घडतंय. फलंदाज आणि गोलंदाज आपल्याला समोर बघायला मिळतात. पुढचा बॉल
पुढचा चेंडू आता मात्र संधी दॅट शुड बी टेकन गॉन द बिग विकेट ॲट द राईट टाइम सोहम राणे बॅक टू द पॅव्हलियन. So you were talking about temperament, and this is what, when you lose temperament, you give away your wicket, and that is what we are seeing into the ground now. 10 चेंडू गौरंग, that's a very good point. 10 चेंडू 12 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडू मध्ये 1-2 जरी तुम्ही करत राहिला असतात तरी तुम्ही यू कुड हॅव फिनिश द क्रॉसिंग लाईन. Absolutely sir, एवढं मोठं टर्फ आहे, तुम्ही कुठेही टेकिंग सिंगल्स करू शकता. आता इक्वेशन चेंज झालंय गौरंग सर. Yes, सर 9 चेंडू 12 धावा. आणि सर राजेश सरांनी असे कित्येक सामने पाहिले असतील ज्या ठिकाणी इक्वेशन फ्रॅक्शन ऑफ सेकंड चेंज होतं आणि आपण ते देखील पाहिलं जेव्हा 18 धावांची गरज होती ती मॅच कुठून कुठे येऊन ठेवली. काय म्हणाल राजेश सर? नक्कीच नक्कीच या ठिकाणी आपण जो उल्लेख करतोय वारंवार टेम्परामेंटचा तो निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळतो. धन्यवाद राकेश शेट्टी सर ज्यांची उपस्थिती आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने सकाळच्या सत्रात पाहायला मिळते. अतिशय अटीतडीचा सामना आहे. 9 चेंडू 12 धावांची गरज, 3 बॉल. जसा उल्लेख केला गौरांग यांनी की सत्या, मला आठवतंय कोरोना नंतरची पहिली स्पर्धा MHBला ज्यावेळी झाली होती, मोठी नव्हती, 25,000ची स्पर्धा, कुठेतरी पुन्हा एकदा सर्व मैदानावर खेळाडू आलेले आणि त्यावेळेस सत्याने टाकलेली गोलंदाजी त्यानंतर पोईसर प्रीमियर लीगची दोन्ही पर्व त्याने गाजवली. त्यानंतर म्हणजे जवळपास गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये या खेळाडूने उत्तरोत्तर प्रत्येक इयर बाय इयर खूप चांगली प्रगती केलेली आहे. त्यामुळे दुसऱ्या बाजूला अंडर-19 मुंबईसाठी खेळलेला अजून एक खेळाडू लेदर क्रिकेट खेळणारा तो म्हणजे निमेश पानसरे स्ट्राईकला आहे. MHBने खूप चांगले खेळाडू दिलेत. संतोष बनसर देखील या ठिकाणी उपस्थित. पुढचा बॉल आता मात्र या ठिकाणी लिडिंग एज, रनआउट नाही, चोरटी धाव. यस यस येस. आणि त्यासोबतच मी विनंती करेन पुढील दोन्ही संघांना ही मॅच संपल्यानंतर लगेच तुम्हाला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. लोखंड बॉईज तुम्हाला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे, तर फलंदाजी करणारा संघ महादेव बॉईज आपल्या आघाडीचे 2 फलंदाज मैदानात पाठवून द्या. आणि आता 8 चेंडू 11 धावांची गरज, 8 balls 11 रिक्वायर्ड. 8 चेंडू 11 धावांची गरज. पुढचा बॉल फुलटॉस आणि पुन्हा एकदा मोठी चूक. ना मुन्ना ना, ये मौका था बिल्कुल, फुलटॉस गेंद मिली थी और जैसे फुलटॉस आई शैलेश ने उन्हें कहा कि ये क्या कर रहे थे आप. यस, थोड़ा नीचे अगर होता तो ये चौका ही था. देखिए इसके पहले ये यॉर्कर कर रहे थे, अब ये गेंद अलग थी और ये अब समीकरण बदलता हुआ. सर ही संधी सुटली असं म्हणता येईल का? नक्कीच नक्कीच. आणि सर दोघांनाही माझा प्रश्न आहे, हा जर फटका जर थोडीशी ताकद जर कमी लावली असती तर मला वाटतं षटकारामध्ये परिवर्तन झालं असतं. ऍब्सोल्युटली गौरांग, ही संधी चुकली असं म्हणण्यास योग्य ठरेल. अगदी सर. पुन्हा एकदा जर आपण पुढचा बॉल 7 चेंडू 10 धावांची गरज. बनवला शेवटच्या बॉलवर बनवला. स्ट्रोक बनते नहीं बनाने पड़ते, रन बनते नहीं बनाने पड़ते. चौकार. सर ने इसके बॉल में जो कमेंट्री की कि ताकत के बदले थोड़ी नजाकत, थोड़ा प्यार, थोड़ी उल्फत और थोड़ी तमन्ना से खेलोगे तो जिंदगी कहां से कहां पहुंच क्या बात है, क्या बात है. रसिक जी नावच त्यांचं रसिक आहे. रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी ये भी अब आहिस्ता आहिस्ता इनका भी इंजन गर्म हो रहा है और ये भी तैयार हो रहे हैं. और सही बात यहाँ पर की कि ताकत नहीं नजाकत की जरूरत और टहलाते हुए बलखाती हुई गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन, निर्णायक चौका. सर स्ट्रोक मी जेव्हा पाहिला ना तेव्हा सूर्याचा मला तो फटका आठवला. इंग्लंडमध्ये फक्त स्कूप केला होता त्यांनी आणि स्कूप करत असताना जो रिझल्ट एक्सपेक्टेड होता त्याहून जास्त धावा आता मिळवून गेलेले आहेत. सिलेक्टर्सला ह्या बॅट्समनचं डेफिनेटली नाव माझ्या मते डायरीमध्ये लिहिलं असेल. 6 चेंडू 6 चेंडू, हा जर आला नसता तर गेमचं इक्वेशन चेंज झालं असतं. आणि सगळ्यात मजेची गोष्ट म्हणजे ही इज अन बॉलिंग ऑलराऊंडर. क्या बात है, क्या बात है. नक्कीच. 6 balls 6 runs. What a match. It's going to be a thriller. Let me tell you, wherever you are. आकाश पहिला बॉल ऑन साईडला खेळलेला आहे. स्वतःच्या ठिकाणी हर्ष येतोय. 5 बॉल 5 धावांची गरज आणि कंपल्सरी चेस आहे. सर आता ह्या सिच्युएशनला डॉट आला तर गेम चेंज होऊ शकतो. सर तुम्हाला गेली मॅच आठवते का? 6 बॉल 7 हवे होते आणि येऊन ढेपली 1 बॉल 3 वर. म्हणजे NMRL चांगल्या स्थितीत पुढे जाते. पाहूया 5 बॉल 5 ची गरज. आलाय का डॉट बॉल? डॉट बॉल आलाय का? आता I think he slipped out there. It was very unfortunate. येस. 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. आणि बघा अजून रोहन गुप्ते सरांचं पण चांगलं ऑब्झर्वेशन आहे, निरीक्षण, की त्याने जे पायातले जे शूज आहेत त्याचे ते फ्लॅट
सोलची आहे, त्यामुळे बघा त्यामुळे थोडासा स्लिप झाला तिकडे. रोहन सरांना पण कॉमेंटेटर मध्ये आपल्या पॅनल मध्ये घेऊया, कारण एवढं स्वतः- बारीक लक्ष 70 यार्ड वरनं त्याच्या शूजचे स्पाइकची नजर, ही नजर सिर्फ रोहन सर ही दिखा सकते. फोर्स मध्ये सिंहाचा वाटा असणारे आमचे लाडके, आमचे माननीय, आमचे प्रिय रोहन सर. सर फोर्स का फोर्स म्हणजे रोहन सर. आणि तुम्हाला दोघांना सांगू इच्छितो, रोहन सर हे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत, आता पण खेळू शकतात ते, कारण मला देखील 2008-9ला कॉमेंट्री करण्याची संधी मिळाली, ज्यावेळेस गंगा बॉईज कडून तुषार दबंगे असतील, स्वतः रोहन गुप्ते या ठिकाणी खेळलेले आहेत, त्यामुळे अनुभव आहे. आणि प्रत्येक मॅचचं निरीक्षण करताना त्यांना अगोदर काही गोष्टी कळतात, ज्या वेळेस मोठमोठ्या स्पर्धा असतील की त्यावेळेस त्या सिच्युएशन मध्ये काय खेळणं गरजेचं आहे. नक्कीच सर. 4 बॉल 5, अजून एक डॉट बॉल आला तर गेमचं इक्वेशन पूर्ण चेंज. अगदीच. आणि त्यासाठी आकाश सज्ज आहे, ज्यांनी गेली मॅच आपल्या संघासाठी काढली होती, पण या वेळेला फलंदाज आल्या आल्या अगदी झोन सिलेक्ट करून तो आला होता सर, असंच वाटलं, कारण डगआउट मधून त्यांनी ठरवली होती ती जागा, तिकडे मारली देखील, लेकिन सिर्फ और सिर्फ 1 रन. 3 बॉल 4, 3 balls, 4 runs. What a match. It's going to be a nail-biting final. Whatever you're doing, stop everything in life and sit wherever you are. Stand wherever you are. 3 balls, 4 runs. सौरभ साठी डॉट नाही, वाईड आहे. क्या बात आहे. चुकीला माफी नाही. आणि याच सोबत वाईड बॉल म्हणजे आता पुन्हा एकदा इक्वेशन चेंज होईल आणि आता 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. 3 बॉल 3, आता 3 बॉल 3, 3 बॉल 3, आता 3 चेंडू 3 धावांची गरज. सौरभ आहे डावखुरा बॅटर, स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला ऋषी कदम. 3 चेंडू 3 धावांची गरज. टी राईटी कॉम्बिनेशन थोडा लाईन अँड लेंथला डिस्टर्ब करत असेल. नक्कीच नक्कीच, का नाही, करतच, नेहमीच करतं. बघूया आकाश टू सौरभ. बॉल डॉट, हा चांगला चेंडू. बघा ज्या पद्धतीने अप्परकट खेळायला गेले होते, दोन्ही पायाचे पंजे वरती घेतले आणि त्यानंतर स्ट्रोक खेळायला गेले. अजून एक चेंडू डॉट. आता मात्र दडपण वाढलेलं आहे. 2 चेंडू 3 धावांची गरज. टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात आणि या ठिकाणी धडधड वाढू लागली. 2 चेंडू 3 धावांची गरज. या दुनियादारीत कोण जिंकेल ते. अजून एक बॉल डॉट, अजून एक विकेट आणि आता पुन्हा एकदा इक्वेशन. 1 बॉल 3 धावा. आणि राजेश सर मला वाटतं, आणि या मॅच मध्ये जर आकाशने हा सामना जिंकवला तर मला वाटतं एक विक्रम त्याच्या नावावर जाईल, कारण दोन्ही मॅच मध्ये टफ ओव्हर करीत असताना आपल्या संघासाठी विजय संपादित करणं मोठी गोष्ट आहे. नक्कीच 1 बॉल 3 धावांची गरज. मगाशी 18 बॉलला 19 असताना मी म्हटलं 18 लकी ठरलाय त्यांना, त्यानंतर रिद्धेशने मोमेंटम परत आणलं. आता पुन्हा एकदा 1 बॉल 3, म्हणजे मगाशी जे झालं तेच पुन्हा. मात्र आता नवीन फलंदाज, नवीन टीम आहे. नॉन स्ट्राईकला जो बॅटरला ज्याचं नाव आहे समद. सर 2 मिनिटं आधी 8 बॉल 8 वरनं ही स्थिती आणण्यामागे आपण जे म्हणत होतो टेक्निक, टेम्परामेंट, अँड यू शुड हॅव your mind cool as a cucumber to just ensure that you play as per the context of the game. नक्कीच कॉन्टेक्स्ट ऑफ द गेम तुम्हाला खेळ करावाच लागेल. नेल बायटिंग फिनिश पाहायला मिळतोय आणि सर्व प्रेक्षक देखील जे स्पोर्ट वोटच्या माध्यमातून लाईव्ह पाहतायत, घर बसल्या ते देखील आनंद घेत आहेत. इथे देखील टर्फवर जेवढे प्रेक्षक आहेत, 1 चेंडू 3 धावांची गरज. पुन्हा एकदा आकाश ऑलवे, पुन्हा एकदा आकाशाला गवसणी घालणार का हे मात्र पाहणं गरजेचं राहील. दुसऱ्या बाजूला ऋषी कदम, कदम कदम बढायजा, विजेता आपल्या संघाला विजयी बनवून देणार का. शेवटचा 1 बॉल 3 धावांची गरज. बॉलिंगला पुन्हा एकदा आकाश, फलंदाज आहे यावेळेला फ्लिक ऑफ द रिस्ट. आणि काय टाइमली या ठिकाणी झेप आपण पाहिली. आणि अशा प्रकारे दुसऱ्यांदा पुन्हा एकदा आकाशने शेवटचं षटक हातात असताना आपल्या संघाला विजय संपादित करून दिलेला आहे. वॉट अ विन, वॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स अँड वेल बोल्ड आकाश आळवे. 5 ब्रिगेड मध्ये काम करणारा रिद्धेश गुरवने एखाद्या व्हॉलीबॉल मध्ये जो स्मॅश मारतात त्याप्रमाणे, ब्लॉक करतात त्याप्रमाणे थांबवला. निर्णायक चौकार होता. पुन्हा एकदा सिद्धेश्वर बॉईज या ठिकाणी सेमीफायनल मध्ये क्वालिफाय करतायत. सिद्धेश्वर प्रसन्न, सिद्धेश्वर बॉईज. व्हॉट अ मॅच. पहिल्या मॅच मध्ये गोलंदाजीमध्ये जबरदस्त कामगिरी, दुसऱ्या मॅच मध्ये फलंदाजीमध्ये जबरदस्त कामगिरी. आकाशला देखील तुम्ही विसरू शकत नाही. आकाशाला गवसणी घालणारा परफॉर्मन्स आकाश आल्वेचा मात्र बाबूला देखील विसरू शकत नाही. आणि ज्यावेळेस संघाला गरज होती तेव्हा जसं सिद्धेश्वर प्रसन्न त्याप्रमाणे संकट मोचक
रिद्देश गुरव समोर येतोय, सामना बनवतोय. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन सिद्धेश्वर बॉईज. ओव्हर टू गौरांग. कॉमेंटेटर्स डिलाइट. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी एक दिग्गज क्रिकेटर बंड्या बॉईज साठी खेळले देखील आणि निश्चितपणे कंधारी किंग्स साठी आपण ज्यांना नेहमीच व्यावसायिक संघामध्ये पाहतो अशा आमच्या बोरिवली पश्चिम MHB कॉलनीचा अजून एक कोहिनूर हिरा यांना वीर बाबू मॅन ऑफ द मॅच बॅक टू बॅक. संतोष बन आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित आहेत. आपण जाऊया गौरांकडे आणि निश्चितपणे या स्पर्धेबद्दल देखील आपण संतोष बन यांना विचारणार आहोत. वीर बाबू आणि सिद्धेश्वर बॉय सर्व टीम या ठिकाणी या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. ओव्हर टू गौरांग कदम. नक्कीच आपण वळत आहोत मॅन ऑफ द मॅच कडे. आपल्यासोबत आपले मान्यवर संतोष बन सर देखील उपस्थित आहेत आणि विनंती असेल वीर याला वीर